यशवंतांची यशवंत कीर्तिवंत यशवंत कीर्तिवंत यशवंत कीर्तिवंत यशवंत कीर्तिवंत संकटावरी मात करून यश अंकित केले अथक प्रयत्ने अविरत करता कीर्तिवंत झाले अपयश हा अपराध नव्हे रे ध्येयच मोठे गाठा स्फूर्ती घेऊन सरसावून तुम्ही शोधा नव्याच वाटा यशवंत कीर्तिवंत कलेबद्दलची रसिकता आणि वैज्ञानिकाची बुद्धिमत्ता यांच्या रसायनातून फिल्म प्रोसेसिंगच्या क्षेत्रात अमेरिकेत 2 महत्त्वाची पेटंट्स मिळवून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे यशवंत कीर्तिवंतच्या आजच्या भागाचे मानकरी आहेत श्रीयुत उज्ज्वल निरगुडकर। ही जी गणपतीची मूर्ती आहे ही खूप प्राचीन मूर्ती आहे आणि याचं वैशिष्ट्य असं ही एका लाकडातनं कोरलेली मूर्ती आहे। ही किती जुनी आहे हे मी आत्ता सांगू शकत नाही कारण ही फार जुनी आहे आणि याच्याविषयी मला माझ्या आजीने सांगितलेलं आहे। आणि केवळ गणपती आमच्याकडे जुना आहे असं नाही तर शिक्षणाची जी गणपती ज्याचं आराध्य दैवत आहे त्या शिक्षणाची प्रथा ही खूप वर्षांपासून आमच्याकडे आहे। ब्रिटिशांच्या काळात BA करून एज्युकेशन इन्स्पेक्टर असलेले आजोबा, BA LLB करून इन्कम टॅक्समध्ये IRS असलेले वडील, उत्तम संस्कार घडवणारी आई अशी परंपरा असलेल्या उज्ज्वलजींची शिक्षणाची सुरुवात कांदिवलीत झाली। माझी आधीची शाळा ही कांदिवली विलेज मधली म्युनिसिपल प्राथमिक शाळा होती आणि त्या म्युनिसिपल शाळेत एक गंमत होती म्हणजे सतरंजीवर बसून आणि ज्या पाट्या आणि पेन्सिली ज्या दगडी त्या तसं त्याच्यात अभ्यास केलेला आहे सुरुवात अगदी। आणि माझ्या शिक्षकांनी तेव्हा माझं प्रगती बघून ठरवलं होतं की याला एकदम दुसरीत टाकायचं त्यामुळे मी पहिलीच्या वर्गात कधी बसलोच नाही। अनेक वेळा पहिला नंबर व कायम पहिली तुकडी न सोडणाऱ्या उज्ज्वलजींनी SSCला 75% गुण मिळवले ज्यावेळेस पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला 78% गुण होते। इंटर सायन्स नंतर UDCT, IIT व VJTI या तीनही नावाजलेल्या संस्थांमध्ये ॲडमिशन मिळालेल्या उज्ज्वलजींनी UDCT आणि केमिकल इंजिनिअरिंगचा पर्याय निवडला तो या दोन्ही विषयांच्या आवड व आकर्षणातून। अर्थात इथेही त्यांनी आपल्या बुद्धीची चुणूक दाखवलीच। त्याची 3rd इयरची परीक्षा असताना बंगलोरचे एक्झामिनर आले होते आणि त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमच्या आवडीच्या विषयावर काहीही एक पॅरेग्राफ लिहा आणि उज्ज्वलनी लिक्विड क्रिस्टल या विषयावरती एक पॅरेग्राफ लिहिला। तो त्या परीक्षकांना इतका आवडला की तो जिथं करत होता तिथं आवर्जून परीक्षक गेले आणि त्यांनी त्याची व्यवस्थित विचारपूस केली आणि त्याच वेळेला त्या परीक्षकांनी सांगितलं की हा कोणतरी मोठा होणार, नक्की मोठा होणार। केमिकल इंजिनिअरिंग झाल्यावर ठाण्याला नोकरी करत असलेल्या उज्ज्वलजींनी कारकिर्दीतील महत्त्वाकांक्षांसाठी अधिक शिक्षण हवं हे ओळखलं। डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम त्या काळी इंडियन मर्चंट चेंबर्स ही संस्था ही हा अभ्यासक्रम घेत असे तो केला होता आणि त्या अभ्यासक्रमात माझा फर्स्ट क्लास फर्स्ट आलो होतो मी त्यावेळी आणि त्याचाही मला खूप फायदा झाला। आणि त्या काळी सोफाया ओपन क्लासरूम म्हणून एक संस्था होती म्हणजे सोफाया कॉलेजची ती एक ब्रँच होती आणि ही ओपन क्लासरूम सगळ्यांसाठी ओपन होती आणि त्यात मी पब्लिक स्पीकिंगचा एक कोर्स केला होता आणि नंतर त्या पब्लिक स्पीकिंगचा कोर्स झाल्यावर आमची एक कॉन्टेस्ट घेण्यात आली होती आणि नंतर त्या कॉन्टेस्टमध्ये सुद्धा मला पहिला नंबर मिळाला। शिक्षणाबरोबरच संगीत आणि साहित्याची आवड असणाऱ्या उज्ज्वलजींनी लेखन कला जोपासली ती शालेय जीवनापासूनच। लेखनाचा वारसा मला माझ्या वडिलांकडून आला। माझे वडील जरी इन्कम टॅक्स ऑफिसर होते तरीही ते खूप छान लेखन करायचे आणि आकाशवाणीसाठी त्यांनी खूप प्रवचनंही लिहिली होती। मीही माझा पहिला प्रयत्न केला शाळेत असताना। पार्टीमध्ये असताना 9वीत असताना माझा एक रेशन नावाचा विनोदी लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्याला बक्षीसही मिळालं होतं। मी एक विडंबन गीतही लिहिलं होतं, प्रिया आज माझी नसे साथ द्याया। या गाण्याचं विडंबन असं होतं, भैया आज नाही आला दूध द्याया, कुणाला कळाव्या मनाच्या व्यथाया। न चहास दूध न पिण्यास दूध, दुधा वाचुनी हाय झाले विदग्ध। दुधाची तहान आज ताकावरी या, भैया आज नाही आला दूध द्याया।
याच काळात मराठी विज्ञान परिषदेसाठी देखील त्यांनी अभिनव उपक्रम दिले. त्याबद्दल परिषदेचे संचालक सांगतात, उज्ज्वल निरगुडकर 77 ते 79 अशी 2 वर्ष मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यकारिणीवर एक सभासद म्हणून होते आणि 78 साली प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांची जन्मशताब्दी मुंबईमधल्या 4 मोठ्या विज्ञान संस्थांनी साजरी करायची ठरवली. मुंबई युनिव्हर्सिटी, BARC, TIFR आणि मराठी विज्ञान परिषद. तर त्याच्यामध्ये आम्ही आइन्स्टाईनवरती एक गीत सादर करायचं ठरवलं. त्याच्यासाठी स्पर्धा घेतली, चाली लावून घेतल्या चांगल्या संगीत दिग्दर्शकांकडनं आणि ते गीत सादर केलं आम्ही TIFRच्या सभागृहामध्ये. आणि ह्या सगळ्याचं नियोजन त्यावेळेला उज्ज्वल निरगुडकरांनी केलेलं होतं. कला आणि विज्ञान याचा एक काहीतरी संगम निर्माण व्हावा अशी जी एक तळमळ त्यांच्या मनामध्ये होती, आमच्या सुरेश नाडकर्णींच्या मनात होती, ती त्यातून व्यक्त झाली. परत एकदा कला आणि विज्ञानाचा संगम मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून साधता येईल का, आपण त्याच्यामध्ये काम करू शकू का, ह्या जाणीवेने आणि कळकळीने गेल्या वर्षीच्या आमच्या दिवाळी अंकामध्ये त्यांनी परत एकदा लेख लिहिला. त्याचं फार मोठं चांगलं स्वागत झालं आणि निरगुडकर आणि मराठी विज्ञान परिषद हा मेळ परत एकदा साधला गेला, याचा मला एक आनंद झाला. अर्थातच ठाण्यातील कंपनीत मन न रमणारे उज्ज्वलजी कला आणि विज्ञान या दोन्हीची सांगड असेल अशा एखाद्या क्षेत्राच्या शोधात होते. आणि योगायोगाने 1981 साली मला फिल्म सेंटरच्या लॅबोरेटरीमध्ये टेक्निकल मॅनेजरची पोस्ट मिळाली आणि तिथे माझ्या या चित्रपट क्षेत्रातल्या तांत्रिक स्वरूपाच्या कारकिर्दीचा प्रारंभ झाला. ही नोकरी बदलण्यामागचं दुसरं एक महत्त्वाचं कारण की केमिकल इंजिनियर हे केमिकल इंडस्ट्रीमध्ये बरेच केमिकल इंजिनियर काम करत असतात आणि त्यामुळे त्यांची स्वतंत्र अशी ओळख काही निर्माण होऊ शकत नाही. चित्रपट रसायनांच्या क्षेत्रात म्हणजेच फोटोकेमिकलच्या क्षेत्रात काम करणारे फारच कमी लोक होते. मी कदाचित नाही म्हणजे जवळजवळ नक्कीच त्या क्षेत्रात काम करणारा मी पहिलाच केमिकल इंजिनियर होतो आणि ह्या चित्रपट रसायन शाळेत किंवा फिल्म लॅबोरेटरीमध्ये काम करण्याचा मला जो अनुभव मिळाला त्यामुळे मी माझी स्वतःची एक ओळख निर्माण करू शकलो आणि माझं एक ध्येय होतं की ज्या क्षेत्रात मी काम करीन त्या क्षेत्रात मी संपूर्ण जगात ओळखला जावा आणि ती संधी मला वाटतं की या क्षेत्राने मला मिळवून दिली आणि ते मी माझं जे ध्येय आहे ते साध्य करू शकलो. फिल्म प्रोसेसिंगच्या क्षेत्रात पॉझिटिव्ह व निगेटिव्ह ज्याच्याशी विशेषत्वाने केमिकल्सचा संबंध येतो त्या संबंधीचं प्रत्यक्ष शिक्षण उपलब्ध नसल्याने ते मिळवण्याचं एकमेव साधन होतं ते अनुभवातून मिळवण्याचं. त्याचबरोबर या विषयीची जगभरातील पुस्तके व लेख वाचत असतानाच त्यांची ओळख झाली ती एका संस्थेची. या क्षेत्रात एक मोठी संस्था जगभर काम करते, तिचं नाव होतं सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनियर्स. ही संस्था मोशन पिक्चर आणि टेलिव्हिजन या दोन्हीच्या क्वालिटी कंट्रोलचं एक मोठं काम करते. त्या संस्थेविषयी मला तिथनं माहिती मिळाली. नंतर मी जेव्हा त्या संस्थेची जर्नल्स वाचायला लागलो त्याच्यात लोक ह्यात नवीन नवीन प्रयोग काय करत आहेत, नवीन टेक्नॉलॉजीज काय येत आहेत हे सगळं वाचायला मिळायला लागलं आणि मग एक कुठेतरी जाणीव झाली की आपणही याच्यात काहीतरी केलं पाहिजे. आणि मग 1993 साली मी माझा पहिला शोधनिबंध सादर केला लॉस एंजेलिस येथे. त्या शोधनिबंधाचा विषय होता केमिकल रेप्लेनिशमेंट सिस्टीम्स. म्हणजे ही जी फिल्म धुताना जी केमिकल्स वापरले जातात त्याच्या रेप्लेनिशमेंट सिस्टीम म्हणजे कमी झालेले केमिकल्स परत भरून काढण्याच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या कसे बदल घडवता येतील, काय चांगल्या प्रकारे करता येईल आणि तो तिकडे संमत झाला, लोकांना आवडला तिकडे आणि तिथे खऱ्या अर्थाने माझ्या हॉलिवूड तंत्रज्ञांशी ओळख झाली. मग माझा पुढचा पेपर मी 1999 साली न्यूयॉर्कला सादर केला. त्याचा विषय होता डिजिटल साऊंड ट्रॅकविषयी. तर डिजिटल साऊंड ट्रॅकचं जेव्हा प्रोसेसिंग केलं जातं त्याच्यात काही एक विशेष काळजी घ्यावी लागते आणि तेव्हा नुकतेच डॉल्बी डिजिटलचे साऊंड ट्रॅक्स वापरात येऊ लागले होते आणि त्याविषयीचा मी जो शोधनिबंध सादर केला त्याचंही खूप कौतुक झालं आणि आणखीन त्यानिमित्ताने माझ्या ओळखी झाल्या. असं हळूहळू माझ्या हॉलिवूडशी आणि तिथल्या तंत्रज्ञांशी ओळखी होत गेल्या. रंगीत फिल्मच्या प्रोसेसिंग मधले सगळ्यात कठीण रंग म्हणजे काळा व पांढरा. चित्रफितींच्या प्रक्रियेत हे रंग नीट जमले तर इतरही रंग उठावदार होतात. जगभरातून मिळालेल्या ज्ञानातून उज्ज्वलजींनी एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया
प्रथमच भारतात आणली. उज्ज्वलचं या विषयातलं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की आत्ता फिल्म प्रोसेसिंगमध्ये जी केमिकल्स वापरतात त्या केमिकल्सला त्यांनी पर्यायी केमिकल शोधून काढली आहेत की ज्याच्यामुळं फिल्म प्रोसेसिंग होताना किंवा झाल्यानंतरसुद्धा प्रदूषण होत नाही. हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पूर्वी या फिल्मची जी प्रोसेस आहे त्याच्यात ब्लीच एक स्टेप आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. त्यातली ब्लीच जी एक स्टेप आहे त्या स्टेपमध्ये एक फेरिसायनाइड नावाचं केमिकल वापरलं जायचं. तर हे फेरिसायनाइड पर्यावरणाला घातक होतं. त्याच्यासाठी एक पर्याय उपलब्ध होता पण तो भारतात कोणी वापरत नव्हतं. तर त्याचा वापर पहिल्यांदा मी 2004 साली ह्या लॅबमध्ये सुरू केला आणि ते केमिकल होतं PDT ॲसिड. आणि त्याचा फायदा काय झाला की पर्यावरण तर सुधारलंच, म्हणजे त्यातले जी घातक रसायनं ती कमी झालीच, पण त्याचबरोबर त्यातला ज्या रंगीत चित्रपटाचा जो दर्जा आहे म्हणजे इमेज क्वालिटी ज्याला आपण म्हणतो ती सुधारली आणि त्यात चांगले रंग दिसायला लागले. गाथा यशवंतांची, यशवंत कीर्तिवंत. या आहेत मिसेस अय्यर आणि फॅमिली. हे सर्वजण धुतात 5 रुपयात 40 कपडे. पुरावा आहे का? रिन 5 रुपये पॅक. काय पुरावा आहे? वाव ब्युटी. हमाम उठण्याची आंघोळ यामध्ये आहे बेसनाची कोमलता, हळदीचं संरक्षण, दुधाचं पोषण आणि चंदनाचा थंडावा. आता उठण्याची सुंदर आंघोळ फक्त तुझ्या मुलीसाठीच नाही, तिच्या मुलीसाठी सुद्धा. आयुष्यभर निखळ सौंदर्य मिळवा. ताजी आहे ताजी. ताजे पुरावा आहे का? काका, माझा टी शर्ट तुमच्यापेक्षा जास्त शुभ्र आहे. पुरावा आहे का? आहे ना. फक्त रिन शुभ्रता मिळते पुराव्यासह. शुभ्रतेची स्केल प्रत्येक नवीन रिन पॅक मध्ये. काय पुरावा आहे? वाव ब्युटी. हमाम उठण्याची आंघोळ यामध्ये आहे बेसनाची कोमलता, हळदीचं संरक्षण, दुधाचं पोषण आणि चंदनाचा थंडावा. आता उठण्याची सुंदर आंघोळ फक्त तुझ्या मुलीसाठीच नाही, तिच्या मुलीसाठी सुद्धा. आयुष्यभर निखळ सौंदर्य मिळवा. गाथा यशवंतांची, यशवंत कीर्तिवंत. आपल्या चित्रपटांची दखल जगात घेतली जात नाही. रोज सरासरी 3 असे जगात सर्वाधिक चित्रपट तयार करणारा भारत व्यावसायिक दृष्ट्या मात्र जगाच्या मागेच राहिला. जरी आपण जगात जास्तीत जास्त प्रमाणात चित्रपट निर्माण करत असलो तरी फुटेजच्या दृष्टिकोनातून आपला जो बिझनेस होतो तो जगाच्या फक्त 10%. याला कारण आहे की हॉलिवूडचे जे चित्रपट आहेत त्यांच्या प्रचंड फिल्म प्रिंट्स निघतात. म्हणजे आता अगदी रिसेंटली बघितलं तर पायरेट्स ऑफ द कॅरिबियन याच्यात जून 2007मध्ये 27,000 प्रिंट्स निघाल्या. त्या तुलनेत हिंदीच्या 800 ते 1000 ह्यासुद्धा मोठ्या वाटतात. पण मग मराठी सिनेमा अजून तितका पोहोचलेला नाही आहे. याच्या आपल्याकडे 70-80 प्रिंट्स म्हणजे खूपच वाटतं आपल्याला. आता एवढा चांगला चित्रपट तयार होऊन तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तो बिझनेस त्यातूनच वाढणार आहे. आणि म्हणून आपला हा चित्रपट जर जगात पोचायचा असेल तर त्यासाठी आपण जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी माझा कायम प्रयत्न होता. आत्तापर्यंत काय व्हायचं की आपण हॉलिवूडमधलं तंत्रज्ञान वापरायचो, त्यांचं तंत्रज्ञान वापरून आपण इथे करायचो. तर एक मला वाटायचं की आपण हे काहीतरी वेगळं केलं पाहिजे, की आपलं तंत्रज्ञान ते लोक वापरतील असं काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याचा मला फायदा म्हणजे मी जे पेपर प्रेझेंट केले त्यातनं मला एक पेटंट मिळालेलं आहे अमेरिकन. आता हे पेटंटचा अर्थ असा आहे की माझं तंत्रज्ञान तिकडे अमेरिकेत ते लोक वापरतील. तर हा जो एक मानसिक समाधान आहे ह्यातलं एक भारतीय म्हणून ते खूपच मोठे आहे. फिल्म प्रोसेसिंगमध्ये अत्यंत महत्त्वाची 2 पेटंट घेणाऱ्या उज्ज्वलजींच्या तंत्रज्ञानाची सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन या संस्थेने दखल घेत त्यांना अत्यंत मानाचं फेलोशिप अवॉर्ड दिलं आणि जागतिक मान्यता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालं. ज्या माणसाला ग्लोबल कन्सल्टंट म्हणून नेमणूक झाली आहे, सध्या आत्ताच त्यांना SMPTतर्फे फेलोशिप अवॉर्ड्स मिळाला आहे आणि त्या अवॉर्ड फंक्शनला मी जातीने तिथे हजर होते. देशविदेशातली एवढी माणसं आली होती आणि त्याच्यात एक भारतीय अभियंता निवडला जातो फेलोशिपसाठी हे बघून खरोखर मन भरून आलं आणि आपण अशा माणसाची पत्नी असल्याचा खूप अभिमान वाटला. त्यांना जे पेटंट मिळालं आणि ही जे फेलोशिप मिळाली तेव्हा तो क्षण काय एका दिवसाच्या मेहनतीनं आला नाही.
तर जेव्हा मला हे बघितलं, तो क्षण अनुभवला, तेव्हा मला एकदम पाठी जाऊन खूप इतके वर्षांची त्यांची मेहनत, अविरत मेहनत, निस्वार्थी काम, हे सगळं आठवलं. आणि ते कसे त्याच्यावर करत होते. त्यांचं एक ते ध्येय होतं की मी ह्या क्षेत्रामध्ये इतकं सगळं अनुभवलं आहे आणि इतकी सगळी नवीन नवीन तंत्रज्ञान शोधलं आहे, हे केलं आहे, तर मला हे असं एक मिळालं पाहिजे. जागतिक मान्यता मिळवणाऱ्या उज्ज्वलजींचं आणखीन एक स्वप्न आहे, ते भारतीय चित्रपटांना जागतिक दर्जा मिळवून देण्याचं. जगभरातून फिरून मेहनतीनं अनुभवानं मिळवलेल्या आपल्या ज्ञानाचा अनेकांना फायदा व्हावा, हा उज्ज्वलजींचा अट्टाहास. उज्ज्वल निरगुडकर ही केवळ एक व्यक्ती नाही माझ्या मते, तर मला असं वाटतं उज्ज्वल निरगुडकर हे सहकार्याचं भांडार आहे. एक फॉगी निगेटिव्ह असते, त्याच्यावरचा फॉग काढून एक स्वच्छ निगेटिव्ह आम्हाला देण्याचं काम, म्हणजे जो मिळाल्यावर आनंद होतो तो उज्ज्वल निरगुडकर भेटल्यावर आम्हाला मिळाला, असं मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. या माणसाने कुणाला सहकार्य केलं नाही आत्तापर्यंत असं आपण म्हटलं तर असं एकही नाव निघणार नाही की तो म्हणेल की मला यांनी काही सहकार्य केलं नाही. यांनी प्रत्येकाला सहकार्य केलेलं आहे. आणि आज ज्या क्षेत्रामध्ये, ज्या मीडियामध्ये आम्ही काम करतो आहे त्यात अनेक प्रगती होत चाललेली आहे. आपण खूप पुढे चाललेलो आहोत. तर हे ज्ञान, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान आपल्या इंडस्ट्रीपर्यंत पोचवणं, त्या इंडस्ट्रीला त्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायला भाग पाडणं, या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण अनेक काही गोष्टी, काही गुपितं आपल्या व्यवसायातील लपून ठेवत असतो, पण मला असं वाटतं ही व्यक्ती आहे ज्यांनी आम्हाला या सगळ्या अंगांची माहिती करून घ्यायला भाग पाडलं. आणि खरंच मी असं म्हणतो की या व्यक्तीकडून मराठी इंडस्ट्रीला, आपण असं जर म्हणतोय की मराठी सिनेमा, आपला महाराष्ट्रातला सिनेमा, जो चांगला सिनेमा आत्तापर्यंत तयार होतोय तो आपण आपल्या बाहेर परदेशात जाऊ शकत नाही, तो सिनेमा या माणसाच्या माध्यमातून भविष्यात पोचण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं. आणि ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. अनेक वेळा पदरमोड करूनही आपल्या ज्ञानाची दालनं अनेकांसाठी उघडून देणाऱ्या उज्ज्वलजींबद्दल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष सांगतात, मागच्या वर्षी आम्ही एक शिबिर भरवलं होतं आणि त्या शिबिराचे काही एक खर्च होता, तो म्हणजे हॉलचं भाडं असो किंवा कोणाला जेवण असो, गिफ्ट असो, काही असो. तर एक 5 मिनिटामध्ये निरगुडकरांनी तो आमचा चेक आणून दिला आम्हाला ॲडव्हान्स आणि म्हणाले, सर पोद्दार तुम्हाला जे काय पाहिजे ते याच्यात बसेल. आणि ॲक्च्युली काय झालं की आमचं त्यात कमीच झालं, पण उरलेले जे रक्कम होते ते म्हटले चित्रपट महामंडळाकडे असू देत, तुमच्या या सगळ्या वेगवेगळ्या कामासाठी ही रक्कम तुम्हाला कायम उपयोगी पडेल. ह्या शिबिराचा आमच्या चित्रपट निर्मात्यांना भयंकर फायदा झाला. म्हणजे आजच्या ह्या नवीन मल्टिप्लेक्सच्या जगामध्ये, मल्टिप्लेक्सच्या युगामध्ये मराठी चित्रपटाची तंत्रशुद्धता ही येणं फार गरजेचं होतं. आणि ती ह्यांनी सरांनी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमाच्याद्वारे, मग ती काही फिल्म्स असो किंवा काही स्लाईड शोज असो किंवा एखादा लेक्चर सिरीज असो, अशा त्या ह्याच्यात त्यांनी संपूर्ण आम्हाला, आमच्या निर्मात्यांना माहिती पुरवली. सरकारी काही IAS ऑफिसर्स पण त्या या कार्यशाळेला उपस्थित, त्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं. अनेक नियतकालिकं आणि मासिकातून लेख लिहिणाऱ्या निरगुडकरांनी दूरदर्शनसाठी एक टर्निंग पॉइंट नावाची मालिका सादर करताना आकाशवाणीसाठी सुद्धा अनेक कार्यक्रम केले. त्याबद्दल आकाशवाणीचे माजी संचालक सांगतात, आकाशवाणीवर विज्ञान भाग सुरू केला आम्ही आणि नवीन कार्यक्रम सादर करायचं ठरवलं आणि त्यासाठी उज्ज्वल निरगुडकरांची आम्हाला चांगली मदत झाली. त्यांनी विषय तर नवीन सुचवलेच, परंतु विज्ञान कार्यक्रमामध्ये कला कशी आणता येईल याविषयी त्यांनी आम्हाला चांगली मदत केली. उदाहरणार्थ त्यांनी काही गाणी बसवून घेतली, ती गाणी आम्ही प्रसारित केली विज्ञानावर आधारित. त्याचप्रमाणे चित्रपटामागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर एक मालिका करायचं ठरवलं आणि त्यांनी लगेच त्या मालिकेचं नियोजन करून दिलं. चित्रपट निर्मितीमध्ये ध्वनिमुद्रण, प्रकाश, छाया याचा खेळ, त्याचप्रमाणे डबिंग कसं करतात, त्याचप्रमाणे फिल्म कशी धुतली जाते, अशा विविध ज्या बाजू आहेत ह्याच्यामधलं विज्ञान आणि तंत्रज्ञान समजावून सांगण्यासाठी त्यांनी आम्हाला जी मदत केली ती अत्यंत महत्त्वाची ठरली आणि त्यामुळे आम्ही जवळजवळ 10-12 कार्यक्रम त्याच्यावर करू शकलो. BSc असलेली आपली पत्नी व आपल्यातला समान दुवा हा विज्ञान नसून दोघांचीही असणारी संगीताची आवड. या संगीतामुळेच दोघांचेही सूर जुळले. व्यवसायानिमित्त जगभर संचार असणाऱ्या आपल्या पतीबद्दल अर्चना सांगतात, ते जरी बाहेर असले तरी त्यांचं सारखं लक्ष घराकडे असायचं. अमेरिकेला असले तरी रोज एक ना एक दिवस एक फोन तरी ते करायचे. मुलींचं कसं आहे, माझी तब्येत कशी आहे, घर कसं चालतंय, सगळं ते विचारायचे. आणि असा त्यांनी कधीही बॅलन्स ढळू दिला नाही आमच्यामधला. मी आत्तापर्यंत जे रिसर्च किंवा इतर जे काम चित्रपट क्षेत्रात करू शकलो
त्यासाठी माझ्या पत्नीने मला खूपच सहकार्य केलं आहे. म्हणजे मुख्य म्हणजे घरातल्या पूर्ण जबाबदाऱ्या, मुलींची शिक्षणं, त्याचप्रमाणे घरातले सण समारंभ, पाहुणे, या सगळ्यांचं तिने खूप छान म्हणजे एक मेळ घातलेला आहे. स्वतः रिझर्व्ह बँकेत नोकरी करत असूनही. आणि त्यामुळेच मी नक्कीच म्हणू शकतो की ह्या माझ्या 25 वर्षातल्या ज्या सहप्रवासाचं जे श्रेय आहे ती माझी अर्धांगिनी म्हणून तिला मी नक्कीच देऊ इच्छितो. IIM अहमदाबाद या संस्थेने निवडक शास्त्रज्ञातून उज्ज्वलजींना सन्मानित केलंय. देशाचं हित लक्षात घेऊन उज्ज्वलजींनी परदेशात न जाता त्यांच्याशी सहकार्य करार केलाय. फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले रे. मराठी चित्रपटात पार्श्वगीत गाऊन आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन दोन्हीही कन्या आपल्या वडिलांचा कला व शिक्षणाचा वारसा जपत आहेत. माझ्या बाबांना अमेरिकेत पेटंट मिळाल्यावर आणि SMPT द्वारा फेलोशिप मिळाल्यानंतर त्यांना बऱ्याच ऑफर्स मिळायला लागल्यात जगभरातून, पण त्यांनी कुठचीही ऑफर पैशांसाठी स्वीकारली नाही. आम्ही त्यांना बराच विचारायचा प्रयत्न केला की US हे एवढा छान देश सोडून तुम्ही ही टेक्नॉलॉजी फक्त इंडियातच तुम्हाला का एवढं डेव्हलप करायचं आहे. तर त्यांच्यावरनं मला माझ्या बाबांचा अजून एक गुण लक्षात आला की देशप्रेम त्यांना जे एवढं आहे. म्हणजे ते म्हणतात की प्रत्येक वेळी इंडियानीच आपली स्वतःची इंडियन्सनी डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी US-कडनं डॉलरमध्ये का विकत घ्यायची. असं का नाही होऊ शकत की एक इंडियन माणूस स्वतःची केलेली टेक्नॉलॉजी इंडियात डेव्हलप करतोय, इंडियन ती पहिल्यांदा मिळतीये आणि US इतर देशांना देखील जर ती हवी आहे तर USनी ती डॉलरमध्ये विकत घ्यावी. म्हणजे इन शॉर्ट हा आपल्या देशासाठी एक खूप चांगला फायनान्शियल पण फायदा होणार आहे ह्याच्यातनं. माझ्या बाबांकडनंच आम्ही दोघींनीही प्रेरणा घेऊन आम्ही पण इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडलेलं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मला बाबा का आवडतात हे सांगायचं झालं तर बाबांमुळेच आम्हाला दोघींनाही कुठचाही पिक्चर रिलीज व्हायच्या आधी बघता येतो. आपल्यातल्या कलागुणांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या संचालकांबद्दल उज्ज्वलजी सांगतात. हा जो माझा प्रवास आहे आत्तापर्यंत याच्यात अनेक लोकांचं सहकार्य झालेलं आहे. म्हणजे मी जेव्हा इथे लागलो 1981 साली तेव्हाचे मॅनेजिंग डायरेक्टर रमेशभाई पटेल आणि सध्याचे जे आमचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत संजयभाई पटेल, ह्या दोघांनी मला खूप एनकरेज केलेला आहे. आणि त्यामुळे हा जो आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप सोपा झाला आहे. आमच्या ह्या लॅबोरेटरीला खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे 1952 साली जेव्हा ही लॅबोरेटरी स्थापन झाली होती ताडदेवला, तेव्हा ती आशियातली कलर फिल्म प्रोसेस करणारी पहिली लॅबोरेटरी होती. आणि त्या काळात म्हणजे आपले लाडके पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधीजी ह्या लोकांनी आमच्या लॅबोरेटरीला तेव्हा भेट दिली होती. एवढंच नव्हे तर हॉलिवूडमधून अल्फ्रेड हिचकॉकही आले होते. तर अशा या परंपरा लाभलेल्या लॅबोरेटरीमध्ये काम करण्याचा मला नक्कीच अभिमान वाटत आला आहे. कायम हसतमुख आणि मदतीसाठी तत्पर असणाऱ्या या व्यक्तीबद्दल अरुणजी सांगतात. आणि यासाठी मला असं वाटतं या इंडस्ट्रीतल्या माणसाचा खऱ्या अर्थाने नुसता उपयोग करून न घेता त्याच्या अंगी असलेल्या क्वालिटी आपल्यामध्ये बाणवणं आणि त्या पद्धतीचं वर्तन करणं, त्या पद्धतीचं सहकार्य सगळ्या लोकांना करणं, हे जर मला असं वाटतं आपण त्यांच्याकडून शिकलो तर खऱ्या अर्थाने आपला सिनेमा श्रीमंत होईल, तो अनेक लोकांपर्यंत, जगातल्या लोकांपर्यंत जाईल आणि ही व्यक्ती त्यातला महत्त्वाचा दुवा भविष्यात ठरेल अशी मला कुठेतरी चाहूल लागलेली आहे. ही ग्रेट माणसं असतात. मी तर म्हणतो की अशी माणसं फार एक तर क्वचित जन्माला येतात आणि जी जन्माला आलेली असतात ती असंच कार्य सतत करत असतात. आपण सगळ्यांनी मिळून, जनमानसाने मिळून, समाजाने मिळून, आपल्या इंडस्ट्रीने मिळून अशा माणसांची दखल घेणं आणि त्यांच्यातले चांगले गुण घेऊन आपण पुढे प्रवास करत राहणं, मला वाटतं हाच त्या व्यक्तिमत्वाला सलाम असेल असं मला वाटतं. आणि खरंच उज्ज्वल निरगुडकरांना माझ्यातर्फे, माझ्या या इंडस्ट्रीतर्फे खरंच हा मानाचा सलाम आहे. आई लवकर, मिठाशिवाय काम पुरं कसं होणार. बाय बेटा. 12 into 16 192 12 into 17. आई आज मी कलेक्टरची आई झाली ना. हा परिणाम आहे पोषक आहाराचा आणि अन्नपूर्ण आयोडाइज्ड सॉल्टचा. यात आहे आयोडीनचं योग्य प्रमाण जे देते कुशाग्र बुद्धी.
राजे पुरावा आहे का? काका माझा टी शर्ट तुमच्यापेक्षा जास्त शुभ्र आहे. पुरावा आहे का? आहे ना. फक्त रिन शुभ्रता मिळते पुराव्यासह. शुभ्रतेची स्केल प्रत्येक नवीन रिन पॅक मध्ये. काय पुरावा आहे?